गुड मॉर्निंग, नमस्कार, जय महाराष्ट्र माझ्या मित्रांनो. तर आम्ही यवतमाळला आलो आहे. आता यवतमाळहून दादा ताईच्या घरी आलो आहे. आता आम्ही निघतोय बाहेर फिरायला. तर ती कुठली जागा आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. आणि स्पेशली आज आम्ही ऑटोने जाणार आहे. तर फार मजा येते ऑटोने फिरायला. तुम्ही फिरले आहात का सांगा. फार वेगळी मजा असते. आणि ही आमच्यासोबत आहे. आपण फिरायला जातो येस मित्रांनो. येस, आपण फिरायला जातोय. ही आहे आमची सानवी दीदी. आणि ही आहे आमची अनघा दीदी. आणि हे आहे आमचं घर. कसं वाटलं? ताई दादा झालेत. आणि हे आहे आई. कसं आई, वाटलं हा. मित्रांनो? प्रवाळ्याला आलो आहे मित्र. इथं ध्यानभूमी आहे, मागे दिसते तुम्हाला. तर दाखवतो बघा ती ध्यानभूमी कशी आहे. उतरले सर्व, चालत आहे घरचे फॅमिली. तर ही आहे ध्यानभूमी चापरडा. आणि या हायवेच्याच बाजूला अशी ही ध्यानभूमी आहे. आता फार ऊन असल्यामुळे आम्ही इथे थांबलेलो आहे. इथे बाकीच्या गाड्या पण आलेल्या आहेत मित्रांनो. तर आता म्हटलं ऊन आहे इथे, थोडासा थंड होण्यासाठी छान आम्ही त्या उसाचा रस घेतो आहे. तर इथे आई ताई श्वेता बसलेले आहेत, दादा पण आहेत. छान इथे असा उसाचा रस काढत आहेत. तर आम्ही उसाचा रस घेणार. तर ही मशीन आहे इथे आणि इथे थांबलेलं आहे दादा ताई सानवी आणि श्वेता. दीदी हाय करा. हाय हाय. तर मित्रांनो, या चापराळाला आपण आलो आहे. तर इथे आता एंट्री करतो. या गेटमधून असं छान भलं मोठं गेट आहे इथे. या गेटमधून आपण जशी एंट्री करतोय तर इथे अशी 10 रुपयाची तिकीट काढायची असते. आणि आपण या संपूर्ण एरियामध्ये CCTV कॅमेऱ्याच्या नजरेत असतो. इथे छान असं सुंदर थंडगार वातावरण आहे. इथे शांत असतं वातावरण वाटतं. इथे बघा श्वेता आणि आई आहेत. आणि इथे छान जर तुम्हाला फोटो काढायचे असेल तर छान ड्रॅगन काढलेले आहेत. छान सुंदर असे हे ड्रॅगन संपूर्ण आहेत. आणि इथे बघू शकता आतमध्ये वडाचे झाडं आहेत. छान असं सौंदर्यकरण केलेलं खूप सुंदर आहे. इथे ड्रॅगन बरोबर तुम्ही फोटो काढू शकता. आणि खरंच बघा छान असं किती सुंदर झाडांनी सजवलेलं हे आहे ठिकाण. तर इकडे आता आपण जाऊ शकतो. इकडे चहा नाश्त्याची पण कॅन्टीन आहे. आतमध्ये जसं जातोय आपण, छान असं सुंदर भव्य इथे दुकानं पण आहेत. तुम्हाला काय घ्यायचं असेल तर इथे जसं आपण इथे या केंद्रात एंट्री करतो तसं इथे जे आहे तिथे काय काय गोष्टी होतात किंवा काय काय उद्देश दिला जातो, त्यांचा उद्देश काय आहे इथं माहिती दिलेली आहे. तसेच इथे धम्ममित्र डॉक्टर बोधी अशोक यांच्या मार्गदर्शनाखाली विपश्यना पण मेडिटेशन पण चालत असतं. इथे शिकवल्या जातात काही गोष्टी, त्या इथे दाखवलेल्या पण आहेत भरपूर. आणि जसं आपण आतमध्ये जातो तर इथे सर्वात पुढे छान असं गार्डन आहे. या गार्डनच्या अगदी समोरच असा एक अशोक स्तंभ उभा केलेला आहे. छान जे तुम्ही वैशालीला बघू शकता अशोक स्तंभ आहे तसं आहे इथे उभा केलेला. या बाजूलासुद्धा छान असं बुद्धाची मूर्ती आहे. छान डिझाईन केलेलं आहे वास्तू. आणि छान हिरवळ आहे. हिरवळ केल्याने मन प्रसन्न होतं. इथे मी बघू शकता असं स्तूप उभारल्यासारखं आहे. आणि इथे छान पक्षी बसलेले आहेत. ताई दादा आले आहेत आमच्यासोबत दाखवायला आम्हाला फिरायला. आणि या बाजूला आई श्वेता आहेत. तर सर्वजण आनंद घेत आहेत. तुम्ही पण या मित्रांनो आणि आनंद घ्या छान. आणि इकडे सुद्धा यांचे ऑफिसेस आहेत. तुम्ही बघू शकता इकडे ऑफिसेस आहेत. तुम्हाला माहिती हवी असेल कशाबद्दल ते सांगतात. आणि तुम्हाला जर ध्यान साधनेसाठी यायचं असेल तर इथे तुम्ही येऊ शकता. 2 दिवस राहू शकता. त्यासाठी तुम्हाला रूम्स अवेलेबल आहेत. पण त्यासाठी तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन करावं लागतं. जर तुम्हाला इथे बुद्धाच्या मूर्त्या घ्यायच्या असेल तर इथे पण तशा अवेलेबल आहेत. शॉप्स आहेत इथे. परिसरामध्ये छान असे हिरवळ आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे छान अशी तथागत भगवान गौतम बुद्धाची मूर्तीसुद्धा आहेत, जी नागाच्या याच्यामध्ये बसलेली आहेत. छान अशी तथागत भगवान गौतम बुद्धाची पण मूर्ती आहेत. आता हे आतमध्ये एक सेंटर आहे जिथे ध्यान साधना केंद्र असतात. आम्ही आतमध्ये जातोय, दाखवतो का तुम्हाला मी. हे ध्यान साधना केंद्र आहे. इथे ध्यान साधनेसाठी लोक येत असतात. तर चप्पल काढून आपण आतमध्ये जात असतो. छान असं आहे. इथे शांतता राखा असं सांगितलेलं आहे. तर चला आपण आतमध्ये जाऊ आणि इथे दाखवतो बघा तुम्हाला मी आतमधलं. आतमध्ये असं छान शांतता आहे. तुम्ही ध्यान साधण्यासाठी बसू शकता आणि शांतता राखून ठेवू शकता. इथे तुम्हाला बसण्यासाठी आसन केलेलं आहे. इथे तथागत भगवान गौतम बुद्धाची मूर्ती आहे. तुम्ही इथे बसून ध्यान साधना करू शकता. मन चित्त शांत करू शकता.
त्या बाजूला सुद्धा अजून एक अशी रूम आहे आणि याच्या आतमध्ये जसं जसं आपण जाऊ तिथे बुद्धाच्या वेगवेगळ्या याच्यातल्या शैलीतल्या बुद्ध मूर्ती आहेत तुम्ही बघू शकता. ह्या बुद्ध मूर्ती आहेत, समबुद्ध आहेत, श्वेता आहेत. इकडे धम्मचक्र परिवर्तनच्या मुद्रेतली बुद्धाची मूर्ती आहे आणि इकडे ध्यान साधनेतली तथागत भगवान गौतम बुद्धाची मूर्ती आहे. ही आहे धम्मचक्र परिवर्तन मुद्रेतील भगवान बुद्धाची मूर्ती. बाजूलाच एक दुसरं ध्यान केंद्र आहे. इथे पण तुम्ही बघू शकता ही जी मूर्ती आहेत, जशी बौद्ध गयेला जी मूर्ती आहेत त्याच रूपातली इथे तथागत भगवान गौतम बुद्धाची मूर्ती पण ठेवलेली आहेत. इथे येतात उपासक उपासिकांनी वंदन करतात आणि ध्यान साधनासुद्धा करतात. त्याच बाजूला तथागत भगवानच्या वेगवेगळ्या रूपातल्या इथे मूर्त्या पण ठेवलेल्या आहेत. हे असं छान सुंदर फुलांनी सजलेलं हे केंद्र आहेत. छान हिरवळ झाडं आहेत. तर मित्रांनो, या ध्यान साधना केंद्रातून आम्ही असं निघालो तर इथे या असं वर्तुळाकार आहे. अजून इथे भरपूर असे चौफेर ध्यान साधना केंद्र आहेत. इथे बघू शकतो आपण. हे ध्यान साधना केंद्र हे फ्री आहे, मोफत आहे. इथे तुम्ही येऊ शकता. 5 दिवसाचं ध्यान साधना केंद्र होतं. इथे तथागत भगवान बुद्धाची मूर्ती दिसते बघा तुम्हाला महापरिनिर्वाण मुद्रेमध्ये. इथे फक्त तुम्हाला खायचा खर्च द्यायचा असतो, राहायचा असं. या केंद्रामध्ये ध्यान साधण्यासाठी जे उपासक उपासिका येत असतात त्यांच्यासाठी इथे राहण्याची उत्तम सोय आहे. इथे कुठलाही शुल्क आकारला जात नाही राहण्यासाठी. तर हे छान असे राहण्यासाठी रूमा अवेलेबल आहेत. फक्त तुम्हाला इथे येऊन छान चित्त ध्यान साधना करायची असते. छान असं बिल्डिंग्स आहेत राहण्यासाठी जी इथे विपश्यनासाठी येतात. या आणि याच ठिकाणी तुम्ही बघू शकता तथागत भगवान बुद्धाची एक मूर्तीसुद्धा आहेत. जे तथागत बुद्धांनी मार्ग सांगितला आहे त्याच धम्मपदावर चालण्यासाठी हे ठिकाण बनवलेलं आहे. तुमच्या दुःख मुक्तीचा मार्ग सांगण्यासाठी कसं करू शकतो आपण. इथे कुठल्याच काही तर बघू शकतो आपण. इथे वरती जाऊ शकतो आपण आणि इथे बघू शकता इथे पाणी आहे. छान असे कमळाचे झाड आहेत. सध्या कमळ फुलायचे आहेत पण पानं आहेत. इथे तथागत दाखवला की तथागत भगवान गौतम बुद्धांनी रुग्णांची कशी सेवा केली होती. जे बाकी लोक जात नव्हते पण तथागत बुद्धांनी सांगितलं की प्रत्येकाची सेवा करणं हाच आपला धर्म आहे रुग्णांची. आता बाकीचे गेले आहेत आतमध्ये. आता समबुद्ध पण या केंद्राच्या या ध्यान साधना केंद्राच्या आतमध्ये जातो आहे. श्वेता हात दाखवत आहे. इथे पण तथागत भगवान गौतम बुद्धाची मूर्ती आहे छान. आणि हे एक ध्यान साधना केंद्र आहे आतमध्ये. मला भूक लागली आहे तर आम्ही आता जेवायला निघतोय. छान असा असं सुव्यवस्थित असं पार्क बनवलं आहे पार्कसारखं. तर जर आपल्याला इथे आलो आणि जेवण करायचं असेल तर जेवण करण्यासाठी पण एक वेगळं असं इथे ठिकाण बनवलं आहे झाडाखाली निसर्गाच्या सानिध्यात आपण बसून जेवण करू शकतो. पण इथे काळजी घ्यायची की केर कचरा करायचा नाही आहे. आपण जो कचरा सोबत आणलेला आहे तो सोबत घेऊन जायचा आहे. किंवा कचरा कुंडी पण आहे इथे, तशी कचरा कुंडी टाकायची आहेत. आणि तुम्ही बघू शकता एक सुंदर परी येत आहेत. श्वेता, सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे. आणि तुम्ही बघू शकता काही परिवारांनी आपल्यासोबत डबे आणलेले खायचे तर ते झाडाखाली बसून ते डबे खात आहेत. आम्ही पण एका झाडाखाली बसून छान भोजनाचा आस्वाद घेऊ. तर आता आम्ही ते बसलेलं जेवायला छान मस्त डबा पार्टी आमची. आता आम्ही ते करणार. सॅम दिदी सध्या शांत बसलेले आहेत. असं छान आम्ही बसलेलं मित्रांनो जेवायला. आता छान मजा येते असं निसर्गाच्या सानिध्यात जेवण करायला. वेगळी आणि फॅमिलीसोबत तर वेगळीच मजा असते. हे छोटे छोटे झाडं आहेत छान आणि 2 नमुने ऐकत नाही. मित्रांनो, आता ही रंगपंचमी येणार आहे. तर या रंगपंचमीच्या दिवसामध्ये बघा हे पळसाच्या झाडाला किती छान फुलं आलेलं आहेत, किती छान बहर आलेलं आहेत. या विपස්සना केंद्राच्या मागेच असं हे छान सुंदर झाडांचं दृश्य आहे. आणि या पळसाच्या झाडाला आलेला जो बहर आहे फुलं पाहून फार आनंद होतो फार. आणि मुलांना आपण म्हणजे मित्रांनो आपण हेच फुलाचा आम्ही तरी लहानपणी कलर वापरून होळी फार खेळायचो. असं हे छान मागच्या साईडला झाडं आहेत, चबुतरे आहे बनवले बसायला. आणि मागच्या साईडला असं छान नाला आहे, नाला पाण्याचं ठिकाण. आणि या पाण्याच्या ठिकाणी तुम्ही बघू शकता छान असे बदक आहेत. छान सुंदर आराम करत आहेत. मस्त पोट भरून जेवण झालं आहे, आता आराम करत आहेत. काही 2 पायावर आहेत तर काही एका पायावर आहेत. इकडे छान आमची फॅमिली पाहत आहेत. हे असे आपल्याला बदक टी व्हीवर पाहायला मिळतात. आता हे मोकळ्या ठिकाणी पाहायला एक वेगळीच मजा असते.
या विपश्यना केंद्रामध्ये मित्रांनो असे वेगवेगळ्या प्रकारचे झाडं आहेत. बांबूची ट्री आहेत, पिंपळाचे आहेत, वडाचे आहेत, वेगवेगळे आहेत. आणि या विपश्यना केंद्राच्या मागे लगेच असं एक पाण्याचं ठिकाण आहे आणि तिथे त्याच्या मागे एक छान असं पहाड आहे. तर हे असं नयनरम्य दृश्य आहे. ध्यान साधना करायला खूप असं छान ठिकाण आहे. छान स्वच्छ पाणी आहे आणि त्या पाण्यामध्ये बघा कसं हिरवं क्षार असं हे आपण त्याला शेवाळ म्हणतो ते आहेत. मी आता या विपश्यना केंद्रातून निघतोय आता घराकडे. तर आई, दादा, ताई आणि श्वेता निघाले आहेत आणि तुम्ही बघू शकता मागून एक सुंदर असं दृश्य दिसतं. तर तुम्ही या तुमच्या परिवारासोबत, मित्रांसोबत आणि नक्की या विपश्यना केंद्राला भेट द्या. खूप सुंदर असं इथचं दृश्य दिसतं. तर खरंच खूप असं वेगळं मन प्रसन्न होतं इथं आल्यानंतर आणि एक वेगळीच आनंद मिळतो. तर या तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत. आणि हा जर व्हिडिओ आवडला असल्यास या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.